महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार। आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल। मी अश्विनी कदम आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये स्वागत। नांदेड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दिनांक 15 जुलैपासून प्रवाशाच्या समस्या, तक्रारी, वजा, सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे। सदर उपक्रमास विभागीय नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशाच्या व राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी यांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील व त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील। त्यामुळे प्रवाशाचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होईल, असे पत्रकार परिषद विभागीय नियंत्रक चंद्रकांत वडसकर, विभागीय नियंत्रक राज्य परिवहन मंडळ यांच्या वतीने सांगण्यात आले। यावेळी चंद्रकांत वडसकर, विभागीय नियंत्रक राज्य परिवहन मंडळ नांदेड यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पहा नेतानगरीचे सविस्तर वृत्त। महामंडळाच्या वतीने प्रत्येक आगारामध्ये प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन हे 2 दिन साजरे करायचे आहेत। त्या दोन्ही दिनामध्ये प्रवाशांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी घ्यायच्या आहेत लेखी स्वरूपात आणि त्या तक्रारींचं निराकरण त्याच वेळेला त्याच आगारामध्ये करण्याचं प्रयोजन आहे। त्याचप्रमाणे कामगारांच्या काही समस्या असतील, कामगारांच्या काही तक्रारी असतील तर त्यासुद्धा त्या आगारामध्ये आम्ही ऐकून घेऊ आणि त्या तक्रारीवर त्वरित तोडगा काढण्याची कारवाई या कामगार पालक दिनामध्ये करण्यात येणार आहे। प्रवाशांच्या तक्रारीमध्ये ज्याप्रमाणे काही बसेस थांब्यावर थांबत नाही किंवा हात दाखवला तरी थांबत नाही किंवा पुलाखालून बसेस जायला पाहिजे त्या पुलावरून जातात, अशा प्रमाणे काही जर तक्रारी असतील तर त्या तक्रारी आम्ही त्वरित लक्षात घेऊ आणि त्याच्यावर संबंधित आगार व्यवस्थापकांना त्या बाबतीमध्ये सूचना देणार आहोत आणि कामगारांच्या तक्रारीसुद्धा ऐकून घेऊन त्यांच्या काय समस्या आहेत, आगारामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा रजेचा काही प्रॉब्लेम आहे, अशा विविध समस्या ज्या असतात त्याचंसुद्धा आम्ही निराकरण त्या कामगार पालक दिनामध्ये करणार आहोत। नांदेड विभागामध्ये 9 आगार आहेत। त्या 9 आगाराला आम्ही वेळापत्रक देणार आहोत, म्हणजे कोणत्या तारखेला कोणत्या आगारामध्ये मी स्वतः विभाग नियंत्रक म्हणून जाणार आहे आणि त्या आगारामध्ये जाऊन ह्या प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवणार आहोत। तर ज्या तक्रारी द्यायच्या आहेत प्रवाशांना त्यांनी संबंधित आगाराला संबंधित तारखेला आपण आणून द्याव्यात किंवा स्वतः यावेत। आम्ही 10 ते 14 म्हणजे 10 ते 2 या वेळेला आम्ही उपस्थित राहणार आहोत आणि कर्मचाऱ्यांसाठी 3 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत आम्ही तिथे उपलब्ध राहणार आहोत। तरी सर्व प्रवासी बंधूंना विनंती आहे आग्रहाची की त्यांनी आपापल्या समस्या, तक्रारी ज्या असतील त्या आणाव्या।